त्यामुळे पवार या नाण्याला किंवा या नावाला जे एक चुंबकत्व आहे, या नावामुळे लोक जे आकर्षित होण्याची जास्त शक्यता आहे, ते नाव बाजूला टाकून दुसऱ्या कोणाच्या हाती पक्षाची सूत्र जातील का, याबद्दल मला शंका आहे. देशभरातले प्रादेशिक पक्ष बघा, ते बेसिकली एका घराण्याभोवती बांधले गेलेले आहेत आणि त्या घराण्याच्या थ्रू ते काम करतात. अशा वेळे आपल्याला पवार घराण्यातला कोणतरी शीर्षस्थानी असावा असं राष्ट्रवादी पक्षाला वाटणं हे साहजिक आहे. शीर्षस्थानी कोण असावं, मला तर आता असं वाटतं की शक्यतो सुमित्रा म्हणजे अजित पवारांच्या पत्नी यांच्याकडेच काही काळ पक्षाची धुरा कदाचित ठेवली जाईल आणि तोपर्यंत बाकी समीकरणं राजकीय तपासली जातील आणि पडद्या म्हणजे एका अर्थाने इनडायरेक्टली शरद पवार यांच्या हाती पण पक्षाची सूत्र बऱ्याच प्रमाणात असतील, कारण संपूर्ण राज्यावर ठसा उमटवणारा दुसरी व्यक्ती आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही.